इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल जिम्स याविषयी कधी ऐकलं आहे का? त्याच्यावर कसा व्यायाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, आपलं फिटनेस आणि हेल्थ फील्ड खूप झपाट्याने बदलते, त्यामुळे या नवीन संकल्पना आपण थोड्या समजून घ्यायला पाहिजेत. आपण पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने मशीन्सवरती व्यायाम करतो तसे वेट याच्यात नसतात. याच्यात इलेक्ट्रॉनिकली डिझाईन केलेलं प्रेशर असतं, जे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता, इन्क्रीज करू शकता, डिक्रीज करू शकता. त्यात कुठच्या प्लेट्स किंवा डंबेलसारखा भाग नसतो, तर इलेक्ट्रॉनिकली प्रेशर क्रिएट केलं जातं. आता ह्याच्यात बेनिफिट्स काय होऊ शकतात? तर सर्वात पहिलं की AI च्या माध्यमातून या गोष्टी तयार केल्या आहेत, त्याच्यामुळे तुमचे रेपिटेशन्स तुम्ही किती करायला हवे, त्याचा स्पीड किती असायला हवा, काय व्यायाम तुम्ही करायला हवा, हे तुम्हाला ते गाईड करतं. व्यायाम करत असतानाच त्याचा ग्राफ समोर तयार होतो, त्यामुळे प्रेशर नेमकं कुठे पडतं आहे, कुठच्या मसल्सवरती ते पडायला हवं, तुमचं पोश्चर चुकतं आहे का, तुमचा स्पीड कमी किंवा विनाकारण जास्त आहे का, हे ते तुम्हाला गाईड करत असतं. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत पण असतं. काही ॲप्स आहेत, त्याच्या माध्यमातून काही आकडे तुमच्या समोर येत असतात, त्यामुळे तुम्ही तुमचा व्यायाम डिझाईन करू शकता, रिडिझाईनसुद्धा करू शकता. याचा बेनिफिट कोणाला होऊ शकतो? तर खास करून वयोवृद्ध लोक की ज्यांना व्यायाम करायची तर इच्छा आहे, पण थोडी भीती वाटते किंवा काही त्रास होईल, त्रास वाढेल असं वाटतं. असे काही लोक की ज्यांना काही इंजुरी आहे, याशिवाय प्रेग्नंट वुमन, गरोदर महिलांना आणि असे काही लोक की ज्यांना वेगवेगळे आजार आहेत, यांना हे व्यायाम आणि या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल जिम बेनिफिशियल ठरू शकतात.